धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ जिल्हा परिषद गटात आता राजकीय समीकरणं वेगानं बदलू लागली आहेत. तालुक्यातील दिग्गज आणि अनुभवी नेते देवानंद रोचकरी यांच्या कन्या सीमाताई भैरवनाथ माडजे रोचकरी यांनी राजकीय मैदानात अधिकृत एंट्री केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी समाजवादी पार्टीच्या वतीनं मंगरुळ गटातून निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मंगरुळ गटातील निवडणुकीला आता एक ग्लॅमरस आणि अत्यंत चुरशीचं वळण मिळालंय. तुळजापूरच्या राजकारणात देवानंद रोचकरी हे नाव मोठे वजन राखून आहे. आता त्यांचा हाच राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सीमाताई माडजे सज्ज झाल्यात. अनुभवी नेतृत्वाचा आशीर्वाद आणि उच्च शिक्षित नवा चेहरा यामुळे मंगरुळ गटातील मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. समाजवादी पार्टीच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला असून गावागावात त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मंगरुळ गटातील प्रस्थापित नेत्यांना या सायकल स्वारीचा फटका बसणार की सीमाताई नवीन इतिहास घडविणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. अनुभवी रणनीती आणि तरुण रक्ताचा उत्साह यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये जे आहे पाहायला गेलं तर समाजवादी पार्टीच्या माध्यमातून जे देवानंद रोचकरी यांची मुलगी जी आहे थेट मंगरुळ गटातून या ठिकाणी रिंगणात उतरताना पाहायला मिळत आहे. अतिशय या ठिकाणी निवडणूक जी आहे रंगत होताना पाहायला मिळत आहे. तरी खूप मोठं राजकीय पार्श्वभूमी तुम्ही आहे, काय एकंदरीत विकासाचं महत्त्वाचं विजन असणार आहे, कसं प्रतिसाद मिळत आहे? मतदारसंघामध्ये खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि माझं विजन म्हणजे गाव पातळीवरचे रस्ते ते कसे असले पाहिजेत, तिथं पाण्याची सोय आहे का नाही, तिथल्या लोकांना वीज पुरवठा व्यवस्थित होतो का नाही, किंवा शिक्षण, कारण मी एक सुशिक्षित आहे, माझं शिक्षण फार्मसी आहे, त्यामुळे शिक्षण मिळणं हे सगळ्यांचा अधिकार आहे. मग गाव पातळीवर जिल्हा परिषद शाळा असतात त्या कशा प्रकारे चालू आहेत, ते शिक्षण व्यवस्थित मिळतं आहे का नाही ते आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे आपल्या मंगरुळ गटाचा ना विकास रखडलेला आहे, तो विकास आपल्याला चांगल्या प्रकारे पुढे न्यायचा आहे. तर तो आपलं म्हणजे माझं विजन असं आहे की ह्या आपल्या मंगरुळ गटाचा पूर्ण विकास कसा असतो ते लोकांना करून दाखवायचं आहे. मला स्वतः मी मैदानात उतरणार आहे. आणि माझे वडील देवानंद भाऊ रोचकरी हे 40 वर्ष झाले जनतेसाठी खूप झटत आहेत. त्यांच्या कामाची पावती किंवा माझे सासरे जयकुमार दादाराव माडजे हे 20 वर्ष झाले सरपंच होते, तर त्यांचा म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचा फायदा हे दोघांचं मला कसं राजकीय वारसा मिळालेला आहे. त्या राजकीय वारशाचा फायदा म्हणून मला लोक म्हणजे एक घराण्यातली मुलगी म्हणून मला ओळखलं जातं. कारण हे आपल्या जनतेपर्यंत येणार, सगळ्या महिलांच्या समस्या सोडवणार. आणि कसं होतं लोकांचं की म्हणजे महिला निवडून येतात पण सगळे त्यांचा कारभार बघते ते त्यांचे घरातलेच पुरुष मंडळी, पण आपण तसं करणार नाहीत. मी स्वतः जनतेपर्यंत जाणार आहे, एक महिला म्हणून मी स्वतः माझं सगळं कामकाज बघणार आहे आणि मी स्वतः उपसरपंच आहे आमच्या गावची. एकंदरीत जे आहे कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी लावलेलं हे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, थेट रिंगणामध्ये ते जात आहेत. प्रचारादरम्यान जे आहे खूप असंख्य महिला घेऊन ते जात आहेत. अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी त्यांना जे आहे मंगरुळ गटामध्ये जे आहे प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या सर्व राजकीय पार्श्वभूमीचा कुठेतरी फायदा होईल असं वाटतं मला. हो, खूप छान फायदा होईल मला, कारण माझं मी लहानपणापासून राजकीय घराण्यातलीच आहे. माझे वडील देवानंद भाऊ रोचकरी आणि माझे सासरे जयकुमार दादाराव माडजे ह्यांचा मला म्हणजे राजकीय वारसा असल्यामुळं मला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. आणि म्हणजे ह्या दोघांनी कामं जनतेची खूप केलेले आहेत, त्या कामाची पावती म्हणून मला लोक मतदान या रूपी आशीर्वाद देणार आहेत. एकंदरीत जे आहे समाजवादी पार्टीच्या माध्यमातून हे उभे आहेत, तरी मतदारसंघातल्या नागरिकांना काय आव्हान करणार आहात? माझं एवढंच आव्हान आहे की माझ्या वडिलांनी जे कार्य केले आणि माझ्या सासऱ्यांनी जे सर्वांची कामं केलेली आहेत त्या कामाची पावती म्हणून मला म्हणजे भरभरून पाहिलं तर या मंगरुळ गटामध्ये खूप मोठी राजकीय पार्श्वभूमी लावलेली देवानंद रोचकरी यांची मुलगी जी आहे थेट या ठिकाणी मंगरुळ गटामध्ये रिंगणात असल्यामुळे आता कितपत यांना यश मिळणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.